जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हुपरीतील तो बेकायदेशीर मदरसा मुख्याधिकारी यांच्या नोटिसीनंतरही उघडला। हुपरी येथील गट क्रमांक 844-1 येथील बेकायदेशीर बांधकाम केलेल्या मदरसा यावर कारवाई करण्यासंदर्भात हिंदू एकता संघटनेचे व बजरंग दलाचे कार्यकर्ते हे आमरण उपोषणाला बसले होते। 3 दिवसाच्या उपोषणानंतर हातकणंगलेच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगले, इचलकरंजीचे पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे व हुपरी पोलीस स्टेशनचे PIN RN चौगडे, हुपरी मुख्याधिकारी अजय नरळे व उपोषणकर्ते यांच्यामध्ये सामंजस्याने तोडगा निघाला। त्या बेकायदेशीर मदरशावर जाण्यास बंदी असताना जर त्या ठिकाणी कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश समीर सिंह साळवी यांनी दिले होते व प्रांताधिकारी यांनी त्या बेकायदेशीर वास्तूचा वापर करण्यास मनाईचे आदेश देत असताना त्या दोन्ही आदेशाला केराची टोपली देण्यात आली व आज पुन्हा 2 दिवस झाले त्या मदरशामध्ये नमाज पठण सुरू झाले असून याबद्दल गावातील लोकांच्यातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत। सदर मदरशावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। हे न जुमानता पुन्हा मदरसा सुरू करण्यात आला। महावितरण कंपनी यांनी बेकायदेशीर वास्तूचे वीज कनेक्शन बंद केले असून त्या ठिकाणी जनरेटरचा वापर करून नमाज पठणाचा कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे हे गावातील हिंदू एकताचे कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र होत आहेत। नगर परिषद यांच्याबद्दल लोकांच्या रोष निर्माण झाला आहे। मुख्याधिकारी काय निर्णय घेतील यावर समस्त हिंदू समाजाचे लक्ष लागले आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।